माझं नाव दर्शना मंगेश जदे. मी आज तुम्हाला संस्कृत भाषा बोलून दाखवणार आहे. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनु सूयम्नि नान्य विज्ञान गुह्यते यजत मोक्षस्य युजुबात राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदम् उत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. नमस्कार. आम्ही जापनीज मधनं कन्व्हर्सेशन करणार आहे. अंतानो नामायवा नाम देस का? कोनिचिवा वाताशीनो नामायवा सायादोरी सांदेस. अनाथनो नामायवा नाम देस का? वाताशीवा नामायवा दर्शना देस. अंतानो गाक्कोनो नामायवा नाम देस का? वाताशीवा गाक्कोनो नामायवा जिल्हा परिषद प्राथमिक गाक्को जालिंदर नगर गाक्को देस. अनाथनो हाहानो नामायवा नाम देस का? वाताशीनो हाहानो नामायवा कोमल सांदेस. वाताशीनो चिचिनो नामायवा नाम देस का? वाताशीनो चिचिनो नामायवा किशोरू कुमारू सांदेस. वाताशीनो चिचिनो नामायवा नाम देस का? वाताशीनो चिचिनो नामायवा मिरा सांदेस. आरिगातो गोजाइमास. आणि जे 2 कोटी रुपये बक्षीस भेटले ते पण आम्ही शाळेलाच वापरणार आहे. कुठे देणार पण नाही. आम्ही आमची शाळा खूप मोठी करणार हे माझं स्वप्न आहे. आमची शाळेत टॉप 10 मध्ये पहिला नंबर आलेला आहे. तर मला ह्या शाळेतून जाऊशी वाटतच नाही. मला ही शाळा इतकी खूप आवडली की अजून मोठी करावाशी वाटत आहे. मला असं वाटतंय आता 6वीत माझे पप्पा म्हणतात तुला गुरुकुला टाकायचं, पण मी तेव्हाच रडले. तेव्हा पण म्हणलं मला नाही जायचंय दुसऱ्या शाळेत. मी म्हणलं मला ह्या शाळेत थांबायचंय. पप्पा म्हणले बरं तुझं स्वप्न पूर्ण होऊ दे. आणि मी माझ्या पप्पाला स्वप्न दिलंय मी मोठी बनणार आणि तुमचं स्वप्न पूर्ण करणार. काय बनायचंय तुला मोठं? IPS ऑफिसर. तुला ग? आणि मी जे बनन ते गुरुजीमुळेच बनेल. हा का? तुला काय बनायचं? आर्मी डॉक्टर. सगळ्यांना काय काय बनायचं सांगा बरं. डॉक्टर, पोलीस, आर्मी, ते कलेक्टर, इंजिनियर, सर्जन, ऑफिसर, टीचर. हे आमचं रोबोटिक्सचं सेक्शन आहे. इथं काही मुलांचे रोबोट्स बनवलेले. तो अलेक्सा रोबोट आहे, आपल्या प्रश्नांची उत्तरं देतो, लाईट्स कंट्रोल करतो. आणि हा वायफाय थ्रू कार आहे जी वायफाय वरती कंट्रोल होते अशी. नमस्कार मित्रांनो, आज मी वर्ड बेस्ड स्कूल या शाळेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर ही शाळा जगातली नंबर 1 ची शाळा म्हणून ओळखली जाते आणि ती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो, हा एक ह्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि हा विद्यार्थी आपल्याला ह्या शाळेबद्दल संपूर्ण काही माहिती देणार आहे. तर चला याच्याकडनं या शाळेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर हे हायड्रोफोनिक आहे. ह्यामध्ये आपण पाण्यावरची शेती पण ह्याला म्हणू शकतो. ह्यामध्ये आम्ही कोकोपीट टाकतो. कोकोपीट म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही नारळाच्या शेंड्यांपासून बनवलेलं आहे ते. आणि आम्ही त्याच्यामध्ये क्ले बॉल्स पण टाकतो. क्ले बॉल्स म्हणजे की त्याचा उपयोग असा होतो की जेवढं झाडाला पाणी पाहिजे तेवढं झाड घेतं आणि जेवढं एक्स्ट्राचं पाणी ते क्ले बॉल्स शोषून घेतात. आणि ह्यामध्ये आपण पालक, धने, मेथी, कोथिंबीर अशा छोट्या छोट्या पालेभाज्या लावू शकतो. आणि ह्यामध्ये कमी जागेत जास्त उत्पादन पण होतं. आणि ह्याला जे आम्ही पाणी सप्लाय करतो या पाईप्स मधनं, त्याचे पण ती मोटरीला लाईट नाही वापरत, तर तिथे आम्ही सौर ऊर्जेचं पण केलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी इतक्या कमी जाग्यामध्ये ही शाळा या मुलांना हायड्रोपोनिक शेती कशी करायची, नवीन तंत्रज्ञान शेतीमधलं कसं वापरायचं ते या ठिकाणी शिकवते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्यांनी कशा प्रकारे या ठिकाणी सेटअप लावलेला आहे. तर ह्या शाळेमध्ये जेव्हा वारेसर नव्हतं तेव्हाची ही शाळा. ह्यामध्ये 2 वर्ग आणि 1 ऑफिस होतं. म्हणजे की आठवड्यातनं 5-6 वेळा फोन यायचा की शाळेत त्या साप निघालाय नाही तर किडूक निघाले. मग त्यानंतर सर आले. मग त्यानंतर अशी शाळा कन्वर्ट केली. आणि तुम्हाला एक प्रश्न तर पडलाच असेल की ही शाळा षटकोनी काय? या शाळेचं षटकोनी असण्याच्या कारण मागे पण एक सायन्स आहे. म्हणजे की हे एक शिक्षकी शाळेचं पण मॉडेल तुम्ही म्हणू शकता किंवा म्हणजे आणि हे जिल्हा परिषदेचं बेस मॉडेल आहे. खेळतो आणि तिथे वेगळे वेगळे खेळ आहेत. जसं की असेल आट्यापाट्या, पकडापकडी, कुस्ती, क्रिकेट, कबड्डी असे वेगळे वेगळे खेळ खेळतो. तुम्हाला आधी म्हटलं होतं की जेव्हा जुनी शाळा होती तेव्हा इथे एवढेच विद्यार्थी होते. 10च्या आतच विद्यार्थी होते. मग सर आले आणि एवढे विद्यार्थी झाले. आणि या दोन्ही फोटोचं वैशिष्ट्य असं आहे की हे दोन्ही फोटो एकाच जागेवरती काढलेले. तुम्हाला जो हा दगड दिसतोय तोच हा वाला दगड आहे. पहिले किती विद्यार्थी होते, मग आता किती विद्यार्थी? पहिले आमच्या शाळेमध्ये 7-8च विद्यार्थी होते. आता 100-120च्या पुढं संख्या आहे.
ओके. तर हे ब्रेन जिम आहे. ह्याच्यामध्ये आपण असं करतो की जर आपण आपल्या बॉडीला ट्रेन ठेवण्यासाठी आपण ब्रेन जिम मध्ये जातो, तसंच आपलं मेंदूला ट्रेन ठेवण्यासाठी आपण ब्रेन जिम खेळलंच पाहिजे. आणि ब्रेन जिमचा उपयोग असा होतो की जर आपण डाव्या हाताने काम केलं तर आपला उजवा मेंदू ट्रेन होतो, आणि जर आपण डाव्या हाताने काम केलं तर आपला डावा मेंदू म्हणजेच उजवा मेंदू ट्रेन होतो, आणि जर आपण उजव्या हाताने काम केलं तर डावा मेंदू ट्रेन होतो. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये असे वेगळे गेम्स आहेत, आणि जर आपण दोन्ही हाताने काम केलं आपला मिडल ब्रेन पण ऍक्टिव्ह होतो, आणि मग आपल्याला जे काही शिकवलं ते पटकन लक्षात राहतं. टी फॉर एज्युकेशन नावाची एक संस्था आहे, ती जगात काम करते. इनोवाल नावाची पण एक संस्था आहे, ती भारतात काम करते. आणि अध्यक्ष चषक आता एक माझी शाळा सुंदर शाळा पण एक स्पर्धा होती, त्यामध्ये पुणे जिल्ह्यात आमची शाळा प्रथम आलती. आणि त्याआधी महाराष्ट्रात अध्यक्ष चषक होता, त्यामध्ये म्हणजे आम्हाला असं नव्हतं की आमचाच नंबर आला पाहिजे, आम्हाला बघायचं होतं की आम्ही कुठे आहे आणि कोणत्या लेवलला. मग आम्ही अध्यक्ष चषक खेळलो, मग त्यामध्ये आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक आला. आणि मग त्यानंतर आम्ही माझी शाळा सुंदर शाळा या पण स्पर्धेत भाग घेतला. मग त्यानंतर पुणे जिल्ह्यात प्रथम आली. त्यानंतर आधी टी फॉर म्हणजे ती एज्युकेशन संस्था काम करते, त्यामध्ये आधी लाखो शाळा त्या स्पर्धेत भाग घेतात. त्यानंतर 100 निवडतात, 100 पैकी टॉप 10 निवडतात. टॉप 10 नंतर पब्लिक वोटिंग असतं. पब्लिक वोटिंग आमच्या इथल्याच पालकांनी घेतलं. मग पब्लिक वोटिंग मध्ये आमच्या शाळेला सर्वात जास्त मतदान झालं. आणि तुमची शाळा जगात एक नंबर ठरली. हा. बोल. तर हा संपूर्ण जगाचा नकाशा आहे. सकाळी जर काही लवकर मुलं आली तर एक गेम खेळतात. समजा की एखादा मुलगा सांगणार की तुम्हाला सांग की तुर्की कुठे आहे, तर मग दुसरीची बाकी मुलं सांगणार की तुर्की इथं आहे. आणि तिथं असं पण करतात की जर ह्याने सगळ्यात जास्त देश सांगितले तर तो जिंकला. आणि समजा चायना इथे आहे, इंडिया इथे आहे, आणि मुलांच्या देशात असं पण लक्षात राहतं की कोणत्या खंडात किती देश आहेत, आणि कोणता खंड केवढा आहे, आणि त्याचं म्हणजे त्यामध्ये किती देश आहेत, आणि देशांचे म्हणजे देश कसे दिसतात, आणि देशांमधले बऱ्यापैकी राजधान्या पण कळून जातात. तर हे सगळं तुम्हाला इथं नकाशावर तुम्ही शिकता समजा. हा, तर हे तुम्हाला कोण शिकवतं का तुमच्या मनानेच तुम्ही सगळं काही शिकता? म्हणजे ते खेळमधनच शिकतात, खेळामधून तुम्ही वर्डचा मॅप सगळं काही शिकता येते है ना? हा. बरोबर. तर हा स्मार्ट बोर्ड आहे. ह्यामध्ये ब्लॅकबोर्ड आणि व्हाईट बोर्ड असतो, त्यावरती चित्र काढण्यात खूप वेळ जातो. इथं आपण जर इथे आपण व्हाईट बोर्ड ब्लॅकबोर्ड पण यूज करतो. आणि इथं जर आपण मॅजिक पेन मध्ये गेलो आणि समजा इथं मी असं काय केलं तर ते जे इथं वेगळे वेगळे येतात. समजा आपल्याला ही कॅन्डल घ्यायची, आपण कॅन्डल घेतली, इथं आपण साप पण बदलू शकतो. आणि त्यानंतर आपण जर पेन मध्ये गेलो आणि इथं जर लिहिलं, इथं जर आपण ट्री लिहिलं आणि त्याला जर सिलेक्ट केलं आणि सर्च केलं, आता इंटरनेट नाही तर सर्व माहिती ट्रीची येऊन जाते आणि वेगवेगळ्या इमेजेस पण येतात ट्रीच्या. इथं काय ह्या रूम मध्ये काय काय शिकवलं जातं तुम्हाला? काय काय शिकता ही तुम्ही? रूम संपूर्ण गेमिफिकेशन साठी दिलेली आहे. आणि त्यानंतर इकडे आर्चरी आहे, त्यावेळेला क्लासरूम मध्ये ज्या इंटरनॅशनल आर्चरीज वापरतात ती सुद्धा आहे. आणि तिने आपल्याला धोका पण असू शकतो, त्यासाठी इथं आधी प्रॅक्टिस साठी सॉफ्ट आर्चरी वापरली जाते. त्यानंतर इकडे मेकॅनिक्स आहे. मेकॅनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्सचं बेसिक. म्हणजे की इथं आपण आधी गाड्यांचे स्ट्रक्चर बनवायचे, त्यानंतर तिथे आपण हे करायचं, म्हणजे त्याला जर आपण मोटर जोडली तर तो इलेक्ट्रॉनिक्सचा भाग झाला, आणि आपण जर त्याला हेच केलं, कोडिंग सेन्सर जोडून कोडिंग केली तर तो रोबोटिक्सचा पार्ट झाला. तर तुम्हाला रोबोटिक्स ते इथं शिकवलं जातं. हा, आणि त्याची जी कोडिंग असते त्याच्या आम्हाला 4 लँग्वेजेस झालेल्या आहेत: स्क्रॅच, HTML, C++ आणि पायथन. त्यानंतर हा मेटा आहे. मेटा ह्यामध्ये 3000 पेक्षा जास्त गेम्स आहेत. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की असं इथं म्हणजे आपण स्वतः तिथं आहे, खेळतोय, असं रिअलिस्टिक म्हणजे आपण आहे ते असं रिअलिस्टिक फील येतं. आणि इथे गेम्स खेळण्यासाठी 2 कंट्रोलर रिमोट दिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये 3000 पेक्षा जास्त गेम्स आहेत, आणि हा संपूर्ण AI वरती चालतो. आणि इकडे काय चालतं? सांग. हा PC गेमिंग PC, ह्यामध्ये जे मोठे मोठे गेमर्स असतात तसंच सेम आहे इथं. आणि ह्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या गेम्स खेळू शकतो. जसं की यामध्ये माइनक्राफ्ट असेल, समजा एखादे म्हणजे आपल्या शिक्षणाच्या गेम्स असतील, अशा वेगळ्या वेगळ्या गेम्स खेळू शकतो.
ओके, अजून काय काय शिकवलं जातं ह्या रूम मध्ये तुम्हाला? अजून इथं मसाज चेअर आहे. मसाज चेअर इथं असं शिकवलं जातं की मसाज चेअर मधले पार्ट ती कशी काम करते, तिला चालू बंद कशी करायची. त्यानंतर इथले जे जवळचे पालक आहे ते फार्मवर येतात, त्यांची केव्हा केव्हा बॉडी दुखत असते, ते इथं बसतात. आणि त्यानंतर मुलं पण खेळून आल्यावरती त्यांचे बॉडी दुखती तर मुलं पण बसतात आणि हे जे जे सर्व कंट्रोल्स आहेत ते मुलंच करतात. तर इकडे क्यूब्स आणि चेस आहेत. क्यूब्स मध्ये मी जे म्हणलेलं की ब्रेंजीमध्ये केव्हा केव्हा आपले दोन्ही हात काम करत नाही आणि इथे क्यूब्स मध्ये आपले दोन्ही हात एक साथ काम करतात. हे क्यूब्स असतील किंवा हा चेस असेल, म्हणजे की असं कळतं की आपण पुढलेली एखादी चाळ खेळली तर आपल्या बुद्धीचा पण वापर होतो आणि म्हणजे आपल्याला ध्यानात पण काय राहतं, लवकर शिकवलेलं राहतं. बरोबर. झालं. आमच्या स्कूलची वाचनालय आहे. इथे 3000 पेक्षा जास्त बुक्स आहेत पहिलीपासून CBSE पर्यंत. आणि इथं असं नाहीये की पहिलीच्या मुलांनी पहिलीचंच पुस्तक घ्यायचं. पहिलीचा मुलगा 12वीची पण पुस्तकं वाचू शकतो. आणि दुपारचं जेवण झाल्यावरती योगनिद्रा असते, त्यामध्ये मुलं 1 तास झोपतात आणि मग त्यानंतर अवांतर वाचनाची वेळ असते, त्यामध्ये मुलं वाचतात. आणि जे सकाळी मुलं झोपून येतात त्यांचं माइंड खूप फ्रेश असतं, त्यांना ते शिकू वाटतं. मग त्यानंतर एवढा वेळ आपण अभ्यास केल्यामुळे त्यांना खूप कंटाळवाणा येतो, त्यांना असं अभ्यास करू नाही वाटत. मग त्यासाठी दुपारची झोपेची व्यवस्था सुद्धा आहे. आणि असं की बसूनच वाचायचं. तरी तर शाळेमध्ये तुम्हाला दुपार झोपायला पण अलाउड राहतं समजा. हो. त्याच्यानंतर इकडं समोर काय? स्टेशन मी तुम्हाला तिथे म्हणलं की 4 लँग्वेजेस झालेले आहेत. आणि विषय मित्र नावाची एक संकल्पना आहे, त्यामध्ये मुलंच मुलांपासून शिकतात. जर मला प्रश्न आढळला तर तो मी शिक्षकांना विचारायला घाबरतो. मग त्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला समजत नाही पर्यंत आपला मित्र आपल्याला सांगू शकतो. आणि त्या 4 लँग्वेजेस झालेल्या आहेत, त्यासाठी एक विषय मित्राचे 18 ग्रुप केलेले आहेत. तर 18 ग्रुपला दर एक लॅपटॉप आणि एक टॅबलेट दिलेली. 18 ग्रुपला 1 लॅपटॉप आणि 1 टॅबलेट. तर एका ग्रुपमध्ये किती किती जण आहे? एका ग्रुपमध्ये 5-6. तर त्या लॅपटॉपवर तुम्ही काय काय शिकता मग? कोडिंग, रोबोटिक्स ते सगळं काही त्याच्यावर शिकता? हो. बरोबर. आणि हे काय मग? हे प्लंबिंग आहे. जसं की होम स्किलिंग असतील, एंट्री, प्लंबिंग, कुकिंग, अशा वेगळ्या वेगळ्या स्किल्स आहेत. त्यापैकी हे प्लंबिंग आहे. जर शाळेमध्ये एखादी लिकेज झाली तर ते मुलंच ठीक करतात. आणि सरांनी असं साहित्य आणून दिलंय की त्याच्या आम्हाला काही धोका नाही. जी पिनवाली ड्रिल मशीन असते त्यामध्ये त्याच्यामध्ये AC करंट असतो, त्या जे आपल्याला धोका असतो की असण्याचा, त्यास आम्हाला सरांनी बॅटरीवरची दिलेली ती DC करंट पास करते, ज्यापासून धोका कमी असतो. बरोबर. त्याच्यानंतर इकडं हे संगीताचं आहे. ह्यामध्ये ज्या मुलाला ज्या वाद्यात आवड आहे तो मुलगा ते वाद्य शिकू शकतो. मध्ये वेगवेगळी वाद्य, काय टाळ असेल, कॅसिओ पियानो असेल, तबला असेल, अजून इकडे गिटार असेल, ताशा असेल, खंजिरी असेल, हे सर्व मुलंच वाजवतात. आणि हे कोण शिकवतं मग तुम्हाला? हे शिकवायला कोणीच म्युझिकल टीचर नाहीये. मग तुम्ही कसे शिकता मग हे? आम्ही इंटरनेटवरनं शिकतो आणि ज्या मुलाला ज्याच्यात आवड येते त्याला ते येतं, त्यासाठी मुलं दुसऱ्यांना शिकवतो. म्हणजे बऱ्यापैकी विषय मित्राची संकल्पना. तर मित्रांनो इथे बघू शकता की जे कोडिंग आहे, रोबोटिक्स आहे, का जे काही संगीताचं गायन आहे, तर ते सगळं मुलं इथे इंटरनेटवर बघून शिकता आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या मुलांना शिकवतात. तर कसली भारी कन्सेप्ट या ठिकाणी सरांनी इंट्रोड्यूस केलेली आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. की आमच्या शाळेत ज्या इंटरनॅशनल आर्ट सिरीज आहेत त्या इथे म्हणजे की या संपूर्ण रिअल आहे. आणि त्याचे जे बाण असतात त्यांच्यापासून ते टोचण्याचा धोका असू शकतो, त्यासाठी त्या वरती ठेवून दिले. आणि त्यानंतर शूटिंगसाठी आम्ही ह्या गन सुद्धा वापरतो. जसं की ही मोठी शॉर्ट गन असेल आणि ही छोटी असेल, अशा दोन्ही पण आहेत. आणि हे गुलर सुद्धा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की रोबोटिक्स पासून तर या ठिकाणी प्रत्येक स्किल मुलांना या ठिकाणी शिकवले जातात. तर हे पायाभूत कौशल्य स्किल काय येतं समोर? म्हणजे की यांचा पाया म्हणजे काही छोटे छोटे स्किल्स असतील, जसं की कार्पेंट्रीचं छोटं स्किल असेल, म्हणजे प्लंबिंगचं छोटं असेल. आणि त्यानंतर इकडे ही कुकिंग आहे. कुकिंग मध्ये मुलंच म्हणजे बनवतात आणि मुलांनाच खायला येतात. मग मुलं सांगतात की चांगलं झालंय किंवा काय कमी आहे असं सांगतात.
मग त्यामध्ये ह्या ओव्हन असेल चालू करायचं असेल किंवा हा मिक्सर चालू करायचा असेल हे सर्व मुलंच करतात. म्हणजे तुम्हाला इथं कुकिंग पण शिकवले जाते. हो. तर हे सगळं काही ह्या रूम मध्ये तुम्हाला शिकवलं जातं. हा. बरोबर. अजून काय? ही आर्ट रूम आहे. ह्यामध्ये हे आरी वर्क आहे. जे आपण कपडे घालतो त्यावरती जी डिझाईन असते ते आपण कपडे घालतो तर खरे, पण त्यावरती डिझाईन काढायची कशी हेच तर माहित नाही ना. मग त्यासाठी ह्या ब्लाऊजची कटिंग फिटिंग सर्व मुलांनीच केलेली. आणि ज्यामध्ये ह्या दोऱ्यापासनं डिझाईन्स काढतात ते दोरे सुद्धा मुलांनीच ओवलेले आहेत. तर ह्या रूम मध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जातं मग? आणि मग त्यानंतर इकडे ज्वेलरी आहे. ज्वेलरीचं सरांनी रॉ मटेरियल इथे उपलब्ध केलेलं आहे. मग त्यापासूनच मुलांनी इथे ज्वेलरीज तयार केलेलं आहे. आणि लवकर मुलंच ह्याची वेबसाईट तयार करून विकणार आहे आणि त्यामध्ये एक ऍड मार्केटिंग स्किल सुद्धा ऍड झाली. तर हे ज्वेलरी आहे तुम्ही तुमच्या हाताने बनवली. हो. आणि आता तुम्ही तिला विकण्याचा पण पुढे प्रयत्न करत आहे ना. बरोबर. त्याच्यानंतर हे समोर काय आहे? जे ह्या आर्ट्स असतील त्या सर्व आर्ट कॅनव्हास वरती काढलेले आहे. कॅनव्हासचा उपयोग असा होता की जे आपण कागदावरती काढतो कागदावरती कलर म्हणजे पसरण्याची भीती तर खूपच असती. कॅनव्हास वरती कलर पसरण्याची भीती खूपच कमी आहे. तर हे सगळं काही तुम्ही काढलेलं आहे पेंटिंग? हो. हे क्राफ्ट असेल किंवा इकडे हे क्राफ्ट असेल, ते आर्ट आणि हे क्राफ्ट सर्व मुलांनीच केलेले. आणि मग हे संपूर्ण ह्याला नाव पडलं आर्ट अँड क्राफ्ट. त्यानंतर इकडे ओरिगामी पण शिकवली जाते. ओरिगामी मधनं कागदांपासून वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स केले जातात. जसं की हे असेल हे असं म्हणजे फ्लेक्झिबल पण आहे आणि हे कागदापासून बनवलेले. तर हे तुम्ही सगळं काही इंटरनेटवर बघूनच शिकता की तुम्हाला कोणी शिक्षक शिकवायला शिकवतात? कोणच नाही. हे बऱ्यापैकी आम्ही इंटरनेटवरच शिकलोय. इंटरनेटवरून तुम्ही शिकता आणि तुम्ही साथ एकमेकांना शिकवता. हो. त्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की हा व्हाईट बोर्ड आणि ब्लॅक बोर्डच आहे. ह्याच्या आतमध्ये सुद्धा सेन्सेसचा स्मार्ट बोर्ड आहे. जागेचा पण प्रॉब्लेम असतो त्यासाठी असं केलेलं आहे. इथे बघू शकता की कमी कॉम्पॅक्ट जागेमध्ये मित्रांनो त्यांनी कन्व्हेन्शनल जो बोर्ड आहे तो पण ठेवलेला आहे आणि तो डिजिटली बोर्ड आहे तो पण या ठिकाणी मुलांना वापरण्यात यावा अशी सोय करून ठेवलेली आहे. झालं. जसं की आपणच आपल्या शाळेमध्ये कचरा करतो तर तो दुसऱ्यांनी का साफ करायचा. ज्या मोठ्या मोठ्या स्कूल्स असतात त्यामध्ये मावशा ठेवतात. मग ते दुसऱ्यांनी उचललं तर ते असं वाईट वाटतं ना. मग त्यासाठी जे ही टॉयलेटची सफाई असेल, हे बेसिंग असेल की आपल्या परसबागेतलं गवत असेल, हे सर्व मुलंच करतात. मुलंच उपटण्यापासून साफसफाई पर्यंत ते सर्व मुलंच करतात. आणि त्यानंतर आम्ही साफसफाईचे गट ठरवून दिलेले. मुलांनी सांगितलं की मला ही साफसफाई आवडती, मी तर ही साफसफाई करतो. तू कोणती साफसफाई करत असतो मग? मी टॉयलेटची आणि ग्राउंडची. बरोबर. हे जेवढं पण तुम्हाला नारंगी दिसतंय हा जुना भारत आहे. जसं की आधी श्रीलंका नाव पडलंय. आधी श्रीलंकाला लंकापुरी म्हणायचे. पाकिस्तानला बलुचिस्तान म्हणायचे. अजून पंजाबला गंधार म्हणायचे. अजून अफगाणिस्तान म्हणायचे. असं वेगवेगळी ज्या ज्या राज्यांना किंवा देशांना आता जी नाव पडली त्याआधी असा एवढा भारत होता. आता एवढाच भारत आहे. आणि जेवढे पण आतापर्यंत देव किंवा सम्राट झाले तेवढे सर्वांची वरती फोटोज दे. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की टेक्नॉलॉजी सोबत स्किल सोबत देशप्रेम पण मुलांना या ठिकाणी शिकवलं जातं. तर या ठिकाणी अखंड भारताचा नकाशा या ठिकाणी मुलांना कशापैकी शिकवला जातो आणि ते भारताला कशा प्रकारे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी बघू शकता की ते एक अखंड भारत म्हणूनच भारताला ओळखता. या ठिकाणी त्यांना असं शिकवलं जातं. इस्रोची लॅब आहे. त्यामधला हा सोनीचा कॅमेरा आहे. हा छोटा वर्जन आहे सोनीच्या कॅमेऱ्याचं. तो असा आहे, एवढा असा असतो. इथे तुम्ही बघू शकता हा संपूर्ण. आणि हा चार्जिंग वरती चालतो, हा बॅटरी वरती नाही चालतो. ओके पुढं.
आणि ते ड्रोनचं सेक्शन आहे. हा आम्ही विकतचा ड्रोन आणलेला आहे आणि आम्ही स्वतः 3D प्रिंटरवरती त्याचे पार्ट्स तयार करून आम्ही ड्रोन पण बनवलेला होता. तर आणि तो ड्रोन आता इथं अवेलेबल नाहीये. झाला का रे सक्सेस? बघू दे. सारखा बाजूला चालतं. मला माहिती नाव सांग, माहिती सांगायची वार. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की त्यांचा रोबोट आता वर्किंग करतोय, तर एकदम त्यांचं आनंदाचं वातावरण आहे. बारके तुला शांत करतोय सर. तर ह्याला ग्रिपर आहे. ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात त्यामध्ये ज्या इंडस्ट्रीज मध्ये मोठे मोठे जे असतात रोबोट्स असतात, त्यामध्ये जे आपल्याला कंटेनर उचलायचे असतील, गप्प बस त्यामध्ये जेव्हा आपल्याला जे मोठे मोठे कंट्रोल म्हणजे आपल्याला जे मोठे मोठे साहित्य उचलायचं असेल तर त्यासाठी हा त्याचं छोटं वर्जन आहे. मग त्यामध्येच आपण ते वापरतो. तसंच ह्याचं ते छोटं वर्जन, तिथंच त्याचं मोठं वर्जन आहे थोडंसं. ह्याचा आपण रोबोट म्हणतो. हा 6 ऍक्सिस मध्ये फिरतो. इथं तुम्ही बघू शकता त्याचे आर्म्स आहेत. हा संपूर्ण माणसाचाच हात आहे. त्यानंतर ही रास्पबेरी पाय आहे. ती जर आपण ह्याला जोडली तर तिथं जास्त करून कलर डिटेक्ट करतात ना, मग ती त्यासाठी ही रास्पबेरी पाय ही कलर डिटेक्ट करते. त्यानंतर मल्टीटास्किंगची कार आहे. ही संपूर्ण वायफाय वरती आणि बॅटरीवरती चालते. इथं तुम्ही बघू शकता की ह्याच्या ज्या बॅटरीज आहेत ह्याला लिथियम पण म्हणतात. त्या चार्ज होतात. त्याचा तिथे चार्जर आहे, म्हणजे केव्हाही संपतच नाही. चार्ज करून आपण वापरू शकतो. त्यानंतर ती अलेक्सा आहे. ती अलेक्सात जेवढं पण साहित्य वापरलंय ते संपूर्ण कचऱ्यातलं साहित्य आहे. आणि त्यानंतर जो हा तेलाच्या डब्यापासून कूलर बनवलेला आहे, तो एक मुलगा आहे त्याने पहिलीत असताना हा कूलर बनवलेला आहे. आणि ह्यामध्ये पण जेवढं साहित्य तुम्ही बघू शकता हे संपूर्ण कचऱ्यातलंच आहे. बरोबर. हे काय शिकवलं जातं तुम्हाला याच्यापासून? हा स्केलिटन आहे. हा बऱ्यापैकी बायोलॉजीचाच पार्ट शिकवला जातो ह्यामधून. तर सांग बरं याची माहिती. म्हणजे की जसं ह्याला म्हणजे माणसाची संपूर्ण बॉडी आहे. इथं लंग्स असतात. हँड आहे. हँडमध्ये आपल्या इथं एवढ्याच हँडमध्ये 50च्या पुढं आपले बोन्स असतात. आणि इथं हे मोजून दाखवतात मुलांना की 206 बोन कसे असतात, कुठे असतात, ते कसे काम करतात ते संपूर्ण सांगतात. बरोबर. त्यानंतर तुम्ही इथं बघितलं असेल की जेवढे पण प्रोजेक्ट बनवले त्यासाठी ते बनवण्यासाठीचं जेवढं पण साहित्य ते इथं उपलब्ध आहे. जसं की कट करण्यासाठी हे कटर असेल, हा मोटर असतील किंवा हा स्क्रू ड्रायव्हर असेल, हा पक्कड वगैरे सर्व इथंच. त्यानंतर हा होम ऑटोमेशनचा प्रोजेक्ट आहे. ह्यामध्ये ज्या आपल्या घरामध्ये लाईट्स असतात त्या आपण बटनांनी चालू करतो. त्याचा आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो. त्यामध्ये जर आपण त्याला एक बोट दाखवलं तर एकच लाईट चालू होती, 2 दाखवले तर 2 लाईट चालू होतात. जर आपण पूर्ण हात उघडला हा फॅन पण चालू होतो आणि ती मोटर पाणी पण म्हणजे तिथनं हवा पण येते बऱ्यापैकी. तर हे सगळं काही रास्पबेरी पाय, आर्डिनो, ESP32 हे वापरून करता तुम्ही? हो. तर मित्रांनो जे मी कंट्रोलरचे नाव घेतले रास्पबेरी पाय, ESP32, आर्डिनो, हे तर जेव्हा मी इंजिनिअरिंग शिकलो त्या इंजिनिअरिंग मध्ये पण आम्हाला पूर्ण शिकवण्यात मिळाले. पण या ठिकाणी मुलांना चांगल्यापैकी IoT झालं, रोबोटिक्स झालं शिकवण्यात येत आहे. आता आम्ही 3D प्रिंटिंगचं इथं करतोय. हे बांबू लॅबचा 3D प्रिंटर आहे. त्याचे हे सॉफ्टवेअर आहे. आम्ही त्याच्यावरून आता प्रिंट करतोय. त्याचा यूज करून आता मी काहीतरी थोड्या वेळाने डिझाईन करतोय. आता मी त्याच्यासाठी करू दे. आता हे आम्ही प्रिंट केलं. हे बांबू लॅबच्या गोष्टी आहे. बांबू लॅबचं सॉफ्टवेअर आहे स्वतःच. मग त्याच्यावरती आम्ही डिझाईन करतो किंवा टिंकर कॅड वगैरे वरती, ब्लेंडर, टिंकर कॅड. तर
तर मित्रांनो इथे बघू शकता की गाडीचे पार्ट झाले, स्कूटीचे पार्ट झाले, ते सगळं काही इथे डिझाईन करून ह्या मशीनला मुलं प्रिंट करतात आणि ते त्यांचं वय बघितलं तर ते फक्त 3री 4थी 5वीतले मुलं आहे. तर हे सगळं काही इथे त्यांना शिकवलं जातं. त्यामुळेच या शाळेचा वर्ल्ड बेस्ट स्कूल म्हणून जगामध्ये पहिला नंबर आलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की आज शनिवार असल्यामुळे मुलांना 3 वाजता सुट्टी झालेली आहे. तरी पण आज या ठिकाणी आता 5 वाजले तरी पण मुले या ठिकाणी राहून त्यांचा अभ्यास शाळेतच करत आहे. तर या ठिकाणी सगळं काही क्लासेस भरलेले मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की मुलांना या ठिकाणी सुट्टी झालेली आहे. तरी सुट्टी झाल्याच्या नंतर मुलं या ठिकाणीच अभ्यास करत आहे. तर हे आमच्या शाळेचं ऑफिस आहे. हे टेबल खुर्ची आणि एवढंच आमचं शाळेचं ऑफिस आहे. ज्या बाकीच्या स्कूल असतात त्यामध्ये क्लासरूम छोटे आणि ऑफिसच खूप मोठं असतं. तर ऑफिस लागतं तरी कशाला ना, हजेरी घ्यायला ऍडमिशन घ्यायला तरी कशालाच लागतं. आपण वर्गांमध्ये पण ऍडमिशन घेऊच शकतो. तर हे आमच्या शाळेचं ऑफिस आहे. त्यानंतर इकडे कॅमेराची सिस्टीम आहे. इथं सर्व दिसतं. ह्याच्यामधलं असं कोणती पण जागा नाही की तिथे कॅमेरा नाहीये. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की फक्त एक माणूस किंवा 2 माणसं उभा राहू शकतील एवढंच ह्या शाळेचं ऑफिस आहे. रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. हा स्टुडिओ सर्व FM वरती चालतो. ह्याची फ्रिक्वेन्सी सेट केलेली आहे 89.5 आणि ह्याची रेंज 10 किलोमीटर पर्यंत आहे. म्हणजे की हा रेडिओ स्टेशन हे पालकांच्या रेडिओला कनेक्ट आहे. त्यामध्ये इथं जर काही मीटिंग, बातमी, सूचना काही सांगायची असेल तर ती इथनं बोलून पालकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि इथे संगीताचं पण आहे. म्हणजे की ही संपूर्ण रूम साऊंड प्रूफ आहे. आतला आवाज बाहेर जात नाही, बाहेरचा आवाज आत येत नाही. मग त्यामध्ये इथं संगीताचं पण आहे. म्हणजे की इथं जर एखादा मुलगा गाणं म्हणतोय तर म्हणजे ह्या मुलाचा त्रास त्यांना नको, त्यांचा त्रास ह्यांना पण नको. बाहेरचा आवाज मध्ये येत नाही, मधाला बाहेर जात नाही. तर इथे काय काय शिकता मग तुम्ही? तबला वादन, संगीताचं असेल किंवा काही मीटिंग वगैरे असेल तर इथंच करतात. हटक्या झुळीत येऊन पडते रोजची नवी निराशा, सापानं गाठण धरण विठीला कशी रे सुटावी आशा, अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला होईल पुनव मनाशी, अगं खचून जाऊ नको. धन्यवाद. आहे जसं की आपण त्या वेगळ्या वेगळ्या शेप्सच्या अलेक्सा आहेत त्यांच्यासोबत बोलताना पूर्ण आपण माणसासोबत बोलतोय अशी फिलिंग नाही. जर ही अलेक्सा ही संपूर्ण माणसागतच दिसती आणि हिच्यामध्ये ही केस असेल, ही केस सुद्धा खरी आहेत किंवा ह्या भोवळ्या असतील, ह्या भोवळ्या सुद्धा खरे आहेत. तर ही काय काय बोलते तुमच्यासोबत? म्हणजे की हिच्यामध्ये ज्या अलेक्सा ठेवलीस तर तिला आपण ज्या प्रश्न विचारतो ती त्या प्रश्नांची उत्तरं देते. बरोबर. आणि तुमच्या शाळेमध्ये कोणत्या कोणत्या लँग्वेज शिकवल्या जाते बरं? 18 लँग्वेजेस आहेत. कन्नड असेल, काश्मीरी असेल, नेपाळी असेल, हिंदी, मराठी, संस्कृत, इंग्लिश असा वेगळ्या वेगळ्या. आणि तुला कोणत्या कोणत्या लँग्वेज येतात? मला नेपाळी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत आणि मराठी. तर नेपाळीमध्ये आणि संस्कृतमध्ये तुझं इंट्रोडक्शन दे बरं मला. तर मी आधी नेपाळीमध्ये देतो. मेरो नाम स्वदेश, तिम्रो नाम के हो, शुभ बिहानी, तिमेला वेटर देटर रामरो लाग्यो, मैं शिक्रापुर बच्चू, तिम्मे का बच्चू, मैं जालेंद्र नगर में कक्षा 4 में पढ़छू. छत्रपति शिवाजी महाराज मेरे प्रेरणा को स्रोत हो, यो डेगाना बन्न सन्नुदून यहाँ का महत्वपूर्ण पर्यटन स्थळ रुके के छन. आता मी संस्कृत मध्ये सांगतो. मम नाम विश्वतेज, त्वम नाम कम, मग पाठशाला नाम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालेंद्र नगर पाठशाला. मम देशस्य नाम भारत देशस्य, मम राज्यस्य नाम महाराष्ट्र राज्य, मम महानगरस्य नाम पुणे, मम नगरच नाम खेड. आणि इंग्लिश मध्ये पण दे बरं. माय नेम इज क्षतेज, व्हॉट इज युअर नेम? गुड मॉर्निंग, आय एम टेलिंग अबाउट माय सेल्फ. माय हॉबी इज रीडिंग अँड प्लेइंग. माय स्कूल नेम इज झेडपी प्रायमरी स्कूल जालिंदर नगर इन खेड, तालुका खेड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत. Then my father is a farmer and his name is Srikant. My mother is a homemaker and my mother's name is Poonam. Thank you. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की मुलांना लँग्वेज शिकवल्या जातात, त्यांना स्किल शिकवल्या जातात, त्यांना रोबोटिक्स, IoT, त्यांना सॉफ्टवेअर, त्यांना त्याचबरोबर जगायचं कसं आणि स्किल पूर्ण या ठिकाणी त्यांना बनवलं जातं. तर
ही स्किलफुल शाळा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून मला सांगा. त्यानंतर हे इथे शेतीमध्ये पण मुलं काम करतात परसबागेमध्ये, तर त्यांची परसबाग कशी आहे ते पण आपण या ठिकाणी बघूया. तरी आमच्या शाळेची परसबाग आहे ही संपूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. ह्याच्यामधले कसलंच आम्ही कीटनाशक किंवा काहीच केमिकल टाकलेलं नाहीये. आणि इथे सर्व गवत उपटायचं असेल किंवा हे टोमॅटो लावायचे असतील हे सर्व मुलांनीच लावलेले आहेत. आणि इथं म्हणजे इथल्या जे भात असतो ना तो दुपारचा, तर त्यामध्ये पालेभाज्या टाकण्यासाठी मुलंच इथं पालेभाज्या लावतात. थँक्यू. तर मित्रांनो, शिक्षणाबरोबर शेती पण कशी करायची हे पण मुलांना इथं शिकवतात. पूल आहे ह्यामध्ये मोठी मुलं बारकांना शिकवतात. जर का एखादा डुबला तर मुलंच त्याला वरती काढतात. आता कसं काय पाणी नाही मग याच्यामध्ये? आता वरती गेस्ट रूम आणि लवकरच पेंट्री होणार आहे, त्यासाठी ती घाण पडून पाणी पण वाया जाईल, मग त्यासाठी आता पाणी नाही टाकलं. बरोबर. तर तुम्हाला इथं स्विमिंग पण शिकवले जाते. हो. ह्या शाळेतले विद्यार्थी आपल्या सोबत आहे आणि या ठिकाणी 4थी मधली सह्याद्री पण आपल्या सोबत आहे. आणि तिला आपण विचारू की तिला कोणत्या कोणत्या लँग्वेज येत आहे आणि ती आपल्याला ती लँग्वेज बोलून पण दाखवणार आहे. तर सह्याद्री, सांग की तुला कोणत्या कोणत्या लँग्वेज येतात? मला जॅपनीज आणि संस्कृत. तर तू आता मला जॅपनीज मध्ये तुझं इंट्रोडक्शन दे बरं. हाजिमे मास्ते वाताशी नो नामाय वा सह्याद्री देस, वाताशी नो हाहा नो नामाय वा अमारुता सांदेस, वाताशी नो चिची नो नामाय वा किशोरू कुमारू सांदेस, वाताशी नो गाक्को नो नामाय वा जिल्हा परिषद प्राथमिक गाक्को जालिंदर नगर गाक्को देस, वाताशी नो गाक्को वा तोत्तेमो सुकी देस. आरिगातो गोजाइमास. तर मित्रांनो, इथं सह्याद्रीना तिचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, पण मला काही कळालं नाही. तुम्हाला काही कळालं असेल तर कमेंट करून सांगा की तिने जपानीज मध्ये काय काय आपल्याला सांगितलेलं आहे. तर अजून कोणती कोणती लँग्वेज येते? तुला कोणती येते? नेपाळी. नेपाळी येते. तर नेपाळी मध्ये तुझं इंट्रोडक्शन दे बरं. नमस्कार, मेरो नाम देवांशो. मैं जालिंदर नगर कक्षा 3 में पढ़चू. मैं शिक्रापुर बच्चू. मैं महाराष्ट्रीयन हूँ. थँक्यू. अजून कोणाला काय येते? तुला कोणती येते? सांग ना. दादाजी आपली भाषा येते का तुला? मला नाही. बोलू का? हिंदी कोणाला येते? हिंदी संग्राम. सांग हिंदी मध्ये सांग ना इंट्रोडक्शन तू. संग्राम है. तुम्हारा नाम क्या है? मेरा पाठशाला का नाम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर. थँक्यू. ओके. तर मित्रांनो, इथे बघू शकता की वेगवेगळे लँग्वेज सुद्धा मुलं या ठिकाणी बोलत आहे. 18 प्रकारचे लँग्वेज इथे मुले बोलत आहे. जे आपल्या लोकल इंडियाच्या भाषा आहे त्या पण त्या इथं बोलताय आणि ज्या इंटरनॅशनल भाषा आहे त्या पण मुलं इथं बोलताय. इथे रोबोटिक्स शिकताय, IoT शिकताय आणि जगायचं कसं ते शिकताय, शेती करणं शिकताय, स्विमिंग शिकताय. सर्वांगीण विकास म्हणलं मुलांचा तर ह्या शाळेमध्ये होतोय. त्यामुळेच ह्या शाळेचा जगामध्ये नंबर 1 आलेला आहे. अशा शाळेला आपण आज भेट दिलेली आहे. तर तुम्हाला ही शाळा कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझं नाव दर्शना मंगेश जदे. मी आज तुम्हाला संस्कृत भाषा बोलून दाखवणार आहे. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनु सूयम्नि नान्य विज्ञान गुह्यते यजत् प्रामोक्षसेर्जुबात् राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदम् उत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् अश्रद्धाना पुरुषा अश्रद्धामा निगच्छित नाही थांब. नमस्कार, आम्ही जापनीज मधनं कन्व्हर्सेशन करणार आहे. अंतारो नामाय वा नाम देस का? कोनिचिवा वाताशी नो नामाय वा सायादोरी सांदेस. आनाता नो नामाय वा नाम देस का? वाताशी वा नामाय वा दर्शना देस. अंता नो गाक्को नो नामाय वा नाम देस का? वाताशी नो गाक्को नो नामाय वा जिल्हा परिषद प्राथमिक गाक्को जालिंदर नगर गाक्को देस. आनाता नो हाहा नो नामाय वा नाम देस का? वाताशी नो हाहा नो नामाय वा कोमल सांदेस. वाताशी नो चिची नो नामाय वा नाम देस का? वाताशी नो चिची नो नामाय वा किशोरू कुमारू सांदेस. वाताशी नो चिची नो नामाय वा नाम देस का? वाताशी नो चिची नो नामाय वा मिरा सांदेस. आरिगातो गोजाइमास. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की रात्रीचे 8 वाजलेले आणि मुलं या ठिकाणी सकाळी 9 वाजता शाळेत आलेले, तरी पण मुलं शाळेत सोडून जाण्याचं नाव घेत नाहीये. इथंच ते काहीतरी नवीन प्रोजेक्ट बनवत आहे, नवीन काहीतरी इथं बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तसेच
मी मित्रांनो या ठिकाणी 3 वाजता शाळेला भेट दिली. 3 वाजल्यापासून कमीत कमी या शाळेला आज व्हिजिटिंग डे असल्यामुळं कमीत कमी 300 लोक माझ्या नजरेतून येऊन गेले आणि त्याआधी कमीत कमी या ठिकाणी 2500 लोकांनी व्हिजिट दिली आहे. तर या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी सरांनी ही शाळा डेव्हलप केलेली आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी माझा उद्देश फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यापुरता मर्यादित नाहीये, तर माझा उद्देश असा आहे की ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट अनेक शाळांमध्ये कशी लागू केली जाईल आणि अनेक शेतकऱ्याची मुलं असे कसे शिकल्या जाईल ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी या शाळेला मी आज व्हिजिट दिली. तर तुम्हाला ही शाळा कशी वाटली तर हे तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा. तर तुमचं काही म्हणणं आहे तुमच्या शाळेबद्दल? आमची शाळा खूप चांगली आहे. आमच्या शाळेत खूप प्रोजेक्ट बनवले जातात. 3D प्रिंटर मध्ये आम्ही हे कार्स रोबोट बनवलेले आहेत. आम्हाला घरी पण जाऊशी वाटत नाही. आमच्या शाळेत 22 स्किल्स पण शिकतात. आज परत न्यू स्किल पण होणार आहे, ती कुकिंग ही स्किल होणार आहे एक नवीन. तर गुरुजींनी आम्हाला इतकं सामान उपलब्ध करून दिले तर मला वाटत नव्हतं आमची शाळा अशी होईल, पण माझं स्वप्न पूर्ण झालं. मला असं वाटते की आता जशी शाळा आहे याच्यापेक्षा जास्त डेव्हलप ही शाळा झाली पाहिजे आणि ही शाळा अशीच पुढे डेव्हलप होत गेली पाहिजे आणि पूर्ण जगभर हिचं नाव तर पसरलंय, अजून पसरलं पाहिजे आणि सर्व लोकांना ही जालिंदर नगरची शाळा माहीत झाली पाहिजे. आणि जे 2 कोटी रुपये बक्षीस भेटले ते पण आम्ही शाळेलाच वापरणार आहे, कुठे देणार पण नाही. आम्ही आमची शाळा खूप मोठी करणार, हे माझं स्वप्न आहे. तर मित्रांनो बघू शकता की इतक्या कमी वयात किती स्वप्न मोठे बघताय आणि त्यांचा बोलण्याचा कॉन्फिडन्स बघा. मी तरी बोलण्यात खूप अडकलतोय, पण इतकं त्यांच्याकडनं बोलण्याचं स्किल पण डेव्हलप करून घेतलेलं आहे या शाळेने, तर ते कुठंच असं अडकत नाहीये बोलताना. तर मला पण सुचत नाही या मुलाबद्दल काय बोलावं. तू काय बोलतोय रे? आमची शाळेत टॉप 10 मध्ये पहिला नंबर आलेला आहे, तर मला ह्या शाळेतून जाऊशी वाटतच नाही. मला ही शाळा इतकी खूप आवडली की अजून मोठी करावाशी वाटत आहे. तर तू किती वाजता शाळा देते बरं तुम्ही? मला असं वाटतंय आता 6वीत माझे पप्पा म्हणतात तुला गुरुकुला टाकायचं, पण मी तेव्हाच रडले. तेव्हा पण म्हणलं मला नाही जायचंय दुसऱ्या शाळेत. मी म्हणलं मला ह्या शाळेत थांबायचंय. पप्पा म्हणले बरं तुझं स्वप्न पूर्ण होऊ दे. आणि मी माझ्या पप्पाला स्वप्न दिलंय मी मोठी बनणार आणि तुमचं स्वप्न पूर्ण करणार. काय बनायचंय तुला मोठं? IPS ऑफिसर. तुला ग? आणि मी जे बनन ते गुरुजींमुळेच बनेल. हा का? तुला काय बनायचं? आर्मी डॉक्टर. सगळ्यांना काय काय बनायचं सांगा बरं. डॉक्टर, पोलीस, आर्मी, ते कलेक्टर, इंजिनियर, सर्जन, ऑफिसर, न्यूरोसर्जन, टीचर. तू सांग तो शूटिंग करतोय, तू सांग. तू सांग ना. अरे बाळा, हा सांग. तुला काय म्हणायचं? ऑफिसर. ऑफिसर. बर चालेल. इकडे न्यूरोसर्जन. ओके बर. मग कसं? म्हणजे ते बऱ्यापैकी छोटच असतं हा आणि मग ते वाचायचं पण सोपं जातं. मग त्याला समजता कसं तुम्ही? आधी वाचायचं जेवढं समजतं तेवढं, त्यानंतर आपल्या विषय म्हणजे आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांना विचारायचं आणि त्यानंतर शिक्षकांना विचारायचं, शिक्षकांनंतर इंटरनेट. बरं, तू या शाळेत किती वर्षापासून आहे? मी तर पहिलीपासून. म्हणजे तू आता 5 वर्ष झालं या शाळेत तू आहेस, बरोबर ना? मग आता वारेसर येऊन किती वर्ष झालेत? सरांना इथे येऊन 4 वर्ष कंप्लीट आहे. 4थं 4 वर्ष आहे वर्ष सरांचं. झालेत. मग सरांच्या अगोदरची शाळा पण तू पाहिलास? नाही, मी सर 1 वर्ष तर आल्यानंतर तू- आलो. सर आल्यानंतर तू आलास? हा. अच्छा. मग तुला असं काय वाटतंय की बाकीच्या शाळांमध्ये मुलं बोलण्यासाठी घाबरत असतात, आमच्या हा. शाळेत पण असं होतं, पण तुमच्यामध्ये एवढं कॉन्फिडन्स आलं कसं काय? कॉन्फिडन्सचं का तर काहीच नाहीये त्यामध्ये. हम्म. म्हणजे ते पाठ पण नाही केलेलं आम्ही. मी तुम्हाला सांगतोय नाही, ते तुझ्या बोलण्यावर करते, स्किल आहे तुझं ते. तू स्कॉलरशिपला बसलाय चौथी? हा. अच्छा. मग बाकी व्याकरण आहे ना त्याच्यामध्ये स्कॉलरशिपच्या अभ्यासक्रमामध्ये? बुद्धिमत्ता, गणित, हा. इंग्लिश आणि मराठी. मग इंग्रजी व्याकरण आहे ना? व्याकरण मध्ये नाही शिकत आम्ही, ग्रामर मध्ये जातच नाही. मग कसं शिकता? आपल्याला व्याकरण Duolingo कारण नावाचं आता एक काय app- 5वी स्कॉलरशिप मध्ये सुद्धा व्याकरणाचे बरेचसे प्रश्न असतात आणि उतार्याचे पण प्रश्न असतात, बरोबर ना? हा. मग उतार्यामध्ये पण असे प्रश्न असतात जे घुमून फिरून विचारलेले असतात
आणि ग्रामॅटिकल समजल्याशिवाय ते सोडवता येत नाही. हा मग तुम्ही ते कसे सोडवता? सोडवतो म्हणजे आधीच आम्ही त्याची प्रॅक्टिस केलेली असते ना. पूर्ण पुस्तक असं करतो आम्ही कम्प्लीट की तुम्ही मला पुस्तक उघडा हा, आणि काही पण प्रश्न विचारा. काही पण प्रश्न विचारा आणि त्याचं त्या प्रश्नाचं हा. उत्तर द्यायचं. ते ग्रामीण वरून असं वाटतंय मला की तू 5वीत असलास तरी सुद्धा 8वी पेक्षा जास्त वर्गांची तुझ्याकडे स्किल आहेत. मी चौथीत आहे. 4थीत आहेस. अच्छा, असं आता या वर्षी तुझी स्कॉलरशिप असेलच, बरोबर ना? हा. मग आता स्कॉलरशिपची काय तयारी? म्हणजे आता पूर्वीच दिवाळीमध्येच त्याची अनाउन्समेंट झालेली आहे, बरोबर ना? स्कॉलरशिप. मग आता तयारी कुठपर्यंत आली? म्हणजे माझं बऱ्यापैकी पुस्तक उरकत आले. काय बोलतोस? कसं काय? तसंच सगळेच पुस्तक 4ही पण? ते वर्गाची पुस्तक आमची केव्हाच अरे complete. वर्गाची नाही म्हणत मी, स्कॉलरशिपची. बुद्धिमत्ता त्याला आहे एकच पुस्तकात 4 विषय असतात. 4. ओ अच्छा, ठीक आहे. 4 विषय असतात. मग बुद्धिमत्ता झालंय तुझं? हा ते पण स्वतःच केलास? हा. ए देवांश ती गाडी येऊ नको, ती नको कर, तिला नाही. अच्छा. मग बाकी घरात पप्पा किती शिकलेले आहेत? पप्पांची 12वी झालेली. ए ती गाडी बंद कर. 12वी झाली. मम्मी? किती पर्सेंट मम्मी आता तिच्या मम्मीचं पण 14वीच्या पुढे आहे माझं. सर का विचारतो? प्रश्नपत्रिका सोडलास शेवटीच्या? अजून नाही सुरू केलं. अय देवांश ती गाडी ठेवून दे ना, तिचा ऍप नाही माहित. नको. अच्छा, मग घरात किती अभ्यास करतोस? घरात जाऊन इथं जरा घरात थोडाच अभ्यास देतो ना, बऱ्यापैकी इथंच उरकतो आम्ही. अच्छा, इथं सुरकता. हा. चांगली गोष्ट आहे. चल, तुला भविष्यासाठी शुभेच्छा. चांगलं वाटलं मला, बरं वाटलं. एक सेल्फी घेऊ आपण. ते एकमेकांना सांगतील एखादी गोष्ट मला समजली नसतं, मी दुसऱ्याला विचारेन, दुसऱ्याला समजली नसतं तर तिसऱ्याला विचारेन. काही करायची कॅपॅसिटी 2 ते 3 तासाची असते. त्यानंतर आपलं पोट व्हायलेलं होतं, आपल्याला झोप येते. असं झालं तर जेवणानंतर 1-1.5 तास झोपायला भेटतं, तर त्यासाठी आपल्यासाठी 1-1 तास झोपायला पण भेटतं. सगळी झोपतात त्यावेळेस